अनुसरेतो अमर झाला, अनुसरेतो अमर झाला, अंतरला संसारा न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया किंवा तुकया रक्षिता झाला न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे समचरण सरोजम सांदणी लांबुदाभम जगानिहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुळसी माला काळराम गंजनेत्र सदैवलास विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदेशम विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे. भवं भवानी सहितं नमामि. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे रोजयांची क्रिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारुणी आता 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 अनुसर्य तो अमर झाला, अंतरला संसारा न देखते गर्भवास. कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता गायलेला अभंग. संत श्रेष्ठ श्रीमंत माझ्या श्री तुकोबरांचा अतिशय गुढ अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबर या जगामध्ये प्रत्येकाचं जीवन मरणाच्या जवळ आहे. प्रत्येकाला मरायचे, पण त्याही जगामध्ये याही मृत्यू लोकांमध्ये ज्याला अमर व्हायचं त्यानं काय करावं त्याचा गुढ असा उपदेश करतात. विठ्ठल यथामती यथावकाश अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसहा परिहार. आजची ही नैमित्तिक कीर्तन रूपी सेवा ज्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलात त्या निमित्त आपण सर्वांना ज्ञात आहे. ज्या मातेचं 1 वर्षापूर्वी आपल्यामधून जाणं झालं, ज्या मातेला 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतंय, अशी एक वैकुंठवासी आदर्श माता, एक सात्विक माता, एक शांत माता, एक सर्वावरती प्रेम करणारी माता, ज्या मातेच्या नावामध्येच सरस्वती आहे महाराज. आज एवढी गंधर्वासारखी गाणारी, इंद्रासारखी वाजवणारी जी मंडळी जमली ना, संपत बाबा या मातेच्या नावामध्ये सरस्वती आहे. तिथं सरस्वतीच वास करते. मला तिथं काही कमी अशी सरस्वती आप्पासाहेब मस्के अर्थात आमच्या आईसाहेबांच्या प्रथम श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्वच मस्के परिवार आईसाहेबांच्या पश्चात त्यांचे पती आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक
आदरणीय आप्पासाहेबजी बाबू मस्के बाबा आहेत. आईसाहेबांचे तीनही चिरंजीवांनी बापूरावजी मस्के, बबनजी मस्के, बाळासाहेबजी मस्के. आईसाहेबांची कन्या सिंधुताई संपत जंजरे असा त्यांच्यापाशी चारही मुलांचा अतिशय सुंदर असा गोड परिवार आहे. त्यांच्या तीनही सुना, त्यांचे जावाई, नाती नातवंड फार मोठा परिवार आहे. खरं तर या मातेला जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. या परिवारानं आहे तोपर्यंत या मातेची सेवा केली, आहे तोपर्यंत या मातेला प्रेम दिलं, आहे तोपर्यंत ज्या आईनं जन्म घातला, ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मला वाटतं या तीनही मुलांनी, तीनही सुनांनी, एका मुलीनं, नातीने, नातवांनी या आईला सुद्धा शेवटपर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं महाराज. तेवढंच प्रेम या परिवारानं या मातेवरती केलं महाराज. अशी एक आदर्श माता पाहता पाहता आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. जरी या परिवाराला सोडून 1 वर्षापूर्वी गेली असली, जाऊन जरी 12 महिने झाले, तरी आजही या परिवाराला पावलोपावली या मातेची आठवण होते. घरात एखादं शुभ कार्य आलं, एखादा उत्सव आला की दारात बसलेली आजही आई ती समोर दिसते महाराज. आजही वाटतं देवा पांडुरंगा सगळं दिलं रे, फक्त आमची आई घरापुढे बसलेली पाहिजे होती महाराज. आजही या परिवाराला फार मोठी या गोष्टीची खंत आहे. परंतु मायबाप याचं नावच मृत्यूलोक आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी मरण ठरलंय. या न्यायानं 1 वर्षापूर्वी या मातेनं आपला देह ठेवला. या परिवारानं आहे तोपर्यंतही सेवा केली आणि गेल्यावर सुद्धा या मातेचा हा परिवार सेवा करते. गेल्यावर सुद्धा प्रत्येक महिन्याचं भजन असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, गेली 12 महिने हे पुण्य आपल्या आईच्या चरणी समर्पित करतोय. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस, त्याला श्रीमद भागवतामध्ये आत्मामुक्ती प्रगट दिन म्हणतात. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं तो जीवात्मा पुढच्या गतीला प्राप्त होत असतो. आजचा हा महाकुंभ श्राद्ध, आजच्या दिवशी त्या मातेला पिंडदान करायचं असतं. श्राद्धाच्या निमित्तानं द्रव्यदान, अन्नदान, ज्ञानदान या परिवारानं या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून एका सुंदर अशा 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं. अतिशय सुंदर आयोजन आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. या सेवेकरता उपस्थित सर्वच गुणीजन गायनाचार्य मंडळी, खरं तर ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे. सध्या आपण जर मोबाईलमध्ये यूट्यूब उघडलं, जे नाव आवर्जून पुढे येतं, जे नाव आलं की बघावं वाटतं, जे नाव आलं की आवाज ऐकावा वाटतो, असे गाणं कोकिळा, गाणं गंधर्व आमचे स्वरकंठ संपतजी महाराज दानवे महाराज स्वतः सेवेकरता हजर आहेत. अगदी रात्री जालन्याहून प्रवास करत एवढ्या लांबचा प्रवास करून महाराज इथपर्यंत आले. त्यांच्या गायनाच्या साथीकरता आपल्याच परिसराचं वैभव, जे फक्त स्वतः गात नाहीत, जे फक्त स्वतः कीर्तन करत नाहीत, ज्यांनी अनेक महाराष्ट्रामध्ये गोड कीर्तनकार घडवले, ज्यांनी गायनाचार्य घडवले, मृदुंगाचार्य घडवले, असे आमचे प्रेमळ व्यक्तिमत्व दिलीपजी महाराज मुळे बाबाही स्वतः हजर आहेत. आजचं विशेष परमभाग्य. काल मी महाराज म्हटले हा कार्यक्रम त्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये होता. महाराष्ट्रातलं एक वैभव, मृदुंगातलं एक वैभव. खरं तर संपत महाराज, माझी तरी ही एक प्रामाणिक भावना आहे, जर महाराष्ट्रामधले 10 टॉप 10 मृदुंगाचार्य काढायचं म्हटले तर आमच्या ऋषी महाराजांचं नाव अगोदर घ्यावं लागेल महाराज. असे मृदंग महामेरू, जेवढा ज्यांचा मृदंग सुंदर आहे ना तेवढा स्वभाव सुद्धा सुंदर आहे महाराज. असे आमचे मृदंग महामेरू ऋषिकेश दादा फटांगरे, त्यांच्या नावामध्येच दादा आहे. दादा नावाची माणसं फार डेंजर असतात. असे ऋषिकेश दादा फटांगरे, त्यांनाही मनापासून धन्यवाद करतो. विशेष करून या सेवेकरता हरिभक्तीपरायण एक अभ्यासू कीर्तनकार आमचे स्नेही सुरेशजी महाराज घालमे, तेही हजर आहेत. सर्व चांदेश्वर महाराज भजनी मंडळ, उपस्थित सर्व या परिवाराचे स्नेही. खरं तर या परिवारानं गेली 12 महिने आईची सेवा केली. आजही परिवार सेवा करतो. या सेवेकरता, या कीर्तनाकरता अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर मंडप, अतिशय सुंदर सगळं डेकोरेशन, आपल्या भागाचं वैभव आदरणीय दादासाहेबजी फटाणे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आहे तोपर्यंत या परिवारानं आईची सेवा केली. आजच्या दिवशी सुद्धा हा परिवार सेवा करतोय. ही सेवा आईपर्यंत पोहोचत असते. मी सांगेल एका वाक्यामध्ये, ही सगळी सेवा त्या आईच्या आजच्या तिजोरीमध्ये पुण्याच्या जमा होत असते. ते म्हणतात मस्के महाराज, हे त्या मात्याला काय दिसणारे, त्या चित्रगुप्ताला काय दिसणारे, त्याच्याकरता यूट्यूब चॅनल पुढे लावलंय. आमचे नाना महाराज आपली परंपरा या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं तिथपर्यंत आज पोहोच करणार आहेत. आणि हे सगळं पुण्य अगदी या परिवाराने एवढा साज केला आहे महाराज. एका वाक्यामध्ये बोलतो, काही माणसाचं आपल्या आईबापावरती प्रेम असतं, ते प्रेम फक्त माणसं रडण्यातूनच व्यक्त करतात. रडावं, आईची माया आहे, वडिलांची माया आहे, फक्त रडून फायदा होत नाही. त्याच्याकरता काही प्रेमाची कृतीही केली पाहिजे. तो परिचय आपल्या इथं आला, इथला आदरातिथ्य, इथला सन्मान एका वाक्यामध्ये बोलतो. या परिवारानं आज वारकऱ्याचा जेवढा सन्मान केला, आता यमधर्माच्या दरबारामध्ये माझ्या आईचा तेवढा सन्मान होणार आहे महाराज.
तेवढंच आज त्या मातेला सुद्धा अगदी फुलं टाकीत टाकीत डोलीमध्ये बसून आज घेऊन जाईल. हे तर आज माझ्या मनाची भावना आहे. या अशा एका आदर्श मातेला आदरांजली समर्पित करण्याकरता आपण एकत्र आहात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं बरोबर समर्पित वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून आदरांजली समर्पित करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. या मातेचं आपण श्राद्ध करतोय. मायबाप एका आईचं श्राद्ध आहे. खरं तर आई हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. एका वाक्यामध्ये बोलतो आई म्हणजे काय असते, आई म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, आई म्हणजे प्रेमाचा कळस असतो. महाराज काय असतं, जोपर्यंत जीवनामध्ये आई नावाचं पात्र आहे ना तोपर्यंत जवळ तुमच्या काही नसू द्या, तुम्ही जगामधले एक नंबरचे श्रीमंत असता. पण ज्या दिवशी जीवनातलं आई नावाचं पात्र हरवून जातं, ज्या दिवशी जीवनातलं आई नावाचं पात्र काळाच्या पडद्यावर जातं, ज्या दिवशी आई नावाचं पात्र मातीच्या गाठोड्यामध्ये जातं ना, त्या दिवशी तुम्ही कितीही श्रीमंत असा गड्या, त्या दिवशी जीवन मात्र तुमचं भिकारी असतं. असं वर्णन केलंय कोणीतरी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. अरे जोपर्यंत आई नावाचा पात्र असतं तोपर्यंत काही नसू द्या, जगात तुमच्यासारखे श्रीमंत कोणीच नसतं. कुठेही प्रवासावरून येऊ द्या, कितीही थकू द्या, कितीही त्रास होऊ द्या, फक्त ते आईचा एक हात, कष्टाचा हात पोराच्या लेकराच्या लेकीच्या तोंडावून फिरवला ना महाराज तरी सगळा शीण निघून जातो. असं आई नावाचं पात्र असतं. महाराज आहे तोपर्यंत सेवा करावी, गेल्यावरती स्मरण करावं. मी वाक्य परत बोलतोय बघा, आहे तोपर्यंत सेवा करा. का सेवा करा? एक संतांचा युक्तिवाद सांगतो आणि एक व्यवहार सांगतो संपतजी महाराज. का सेवा करा? दोन्ही गोष्टी सांगेल तुम्हाला. संत सांगतात म्हणून आईबापाची सेवा करा. ऐका, ज्यांचं परम भाग्य, ज्यांचे आईबाप आहेत त्यांचं परम भाग्य, मी त्यांना कीर्तनामध्ये दंडवत करतो. महाराज आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. गेल्यावर तुम्ही कितीही रडले, कितीही मोठा कीर्तनकार आणला, मग मात्र तेवढासा फायदा होत नाही. आहे तोपर्यंत सेवा करा. का? याच्याकरता माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये एक ओवी खर्च केली आईचं महत्व सांगण्याकरता. ऐका, माऊलीची भाषा आहे. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, तया शेवेशी किर शरीरे लोन किजे. म्हणतात अरे सगळ्या तीर्थामध्ये मुख्य तीर्थ म्हणजे आई वडिलांचे चरण आहेत. चरण आहेत त्यांची सेवा करा. आणि कशी करा? देणे न जावे तीर्थाची, देणे न जावे तीर्थाची, देणे न जावे माय बाप केवळ काशी, तेन न जावे तीर्थासी. महाराजांची भाषा आहे तोपर्यंत सेवा करा. जावंच, पण आई बापाच्या सेवेमध्ये अंतर पडत असेल तर न जावे, काही अडचण नाही, सेवा करावी. का? सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितारी. सगळे तीर्थ आईच्या चरणाजवळ आहेत. पुंडलिके काय केले? काय केलं महाराज? परब्रह्म उभे केले पुंडलिकाचे निकट सेवे. कैसा धावे बराडी आपोले ते थोरपण नारायण विसरला. महाराज म्हणले अरे आई बापाची सेवा करणे तर सगळे तीर्थ जवळ येतात, म्हणून आई बापाची सेवा करा. महाराज एवढं अध्यात्म कळत नाही, कमीत कमी व्यवहार म्हणून तरी आई बापाची सेवा करा. साधा व्यवहार सांगतो. व्यवहार काय सांगतोय? ज्यानं आपल्यावरती उपकार केला शहाण्या माणसाने त्या उपकाराची परतफेड करावी. तर आमचे गुरुवर्य सांगत असतात शहाण्या माणसाने कधी कोणाचं कर्ज घेऊन मरायचं नाही. हो, हे जीवन कर्ज फेडण्याकरता वैकुंठवासी गुरुवर्य निकम बाबा सांगायचे कोणाचं कर्ज घेऊन कधी मरायचं नाही. लोकांना फुकटचं खायला बरं वाटतं, पण ते फुकटचं नंतर फेडावंच लागतं. का बरं? ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता. ऋण, कर्ज, वैर आणि हत्या तीनही गोष्टी महाराज ते फेडाव्याच लागतात. रामायणामधले महाभारतातले पुरावे घरी गेल्यावर निवांत वाचा. फेडावं लागतं. का? कोणाचं कर्ज घेऊन मरायचं नाही. आपल्यावरती एखाद्यानं उपकार केला तर शहाण्या माणसानं तो उपकार फेडण्याचा यथामती प्रयत्न करावा.
मग एखाद्यानं मदत केली तर तो संकटामध्ये आला तर शहाण्या माणसाने त्याला मदत करावी. मी साधी वाक्य बोलतोय का, कमीत कमी व्यवहार म्हणून तरी आईबापाची सेवा करा. बाबा राग येत नाही तुम्हाला, थोडंसं बोला. तुम्ही बोलले की यांना कीर्तन करते. मग काय असतं, मदतीची परतफेड केली पाहिजे, बरोबर का नाही, केली पाहिजे. कीर्तनामध्ये मी म्हणेन ते हो म्हणायचं, तुम्ही आडवं बोलायचं. हा पहिला नियम, सरळ बोलायचं. तुम्ही म्हणा मस्के महाराज तुम्ही बी सरळ बोला, ही कर्जची माणसं येतं, लय डेंजर माणसं. ते वाक्य बोलले महाराज तुम्ही सरळ बोला, मी सरळ बोलतो. बरं मी सरळ बोलतो, ओके. आपलं सरळ प्रेमाचं भांडण. हा ऐका, फक्त हो म्हणायचं तुम्ही. तुम्हाला 2-3 महिन्यापूर्वी एक संसारामध्ये अडचण आलती, हो म्हणा की बळच नाही. आता मी काय म्हणलो, बळच हो म्हणा. पण अडचण आलती ना तुम्हाला एक संसारामध्ये बारकीशी, आलती खरं बोल, खोटं बोलायचं नाही, आलती. हा आताशी खरं बोलले ते, आलती. संसारामध्ये अडचण येत नाही असा जगात माणूस नाही. पंतप्रधान जरी असला तरी संसारामध्ये अडचण आहे, संसारामध्ये अडचण आलती. हां फार गोडे पुढं ऐकता तुम्ही. आज तुम्ही मला एक फोन केला, थोडा वेळ हो म्हणायचा. आता फोन केला, मस्के महाराज फोन केला. चला फोन केला, ते म्हणले मस्के महाराज तुमचं सध्या बरं चाललंय, कीर्तनं चांगली चाललीत, पाकिटं बी मोठा लिहितं, 11, 15, 20, 21 बरं चाललंय म्हणले, तुमची 25 हा कशाला मी तरी कमी करू. हां सध्या बरं चाललंय मस्के महाराज, जरा 2 लाख रुपयाची गरज आहे, तेवढे 2 लाख रुपये पाहिजे. त्यांनी मला फोन केला. मी सुद्धा म्हणलं जवळचे बारडगावचे पाहुणे तात्या आपलं देऊन टाका, म्हणलं चांगलं माणूस आहे, परमार्थामध्ये सहकार्य. मी त्यांना 2 लाख रुपये दिले, बरोबर ना, दिले. हो म्हणले ते, आता हो म्हणले बरं का, आता नाही म्हणायचं नाही, हो म्हणले ते. 2 लाख रुपये मी देऊन टाकले त्यांना. त्यांनी पैसे घेतले. 2-3 महिन्याचा काळ गेला, त्यांची अडचण दूर झाली. पण कर्जत तालुक्यातली एवढी माणसं इमानदार आहेत, एवढी इमानदार आहे, त्यांची अडचण दूर झाली. मला फोन केला, मस्के महाराज तुम्ही 2 महिन्यापूर्वी 2 लाख रुपये दिले, आमची अडचण गेली, हे तुमचे पैसे परत. त्यांनी लगेच मला पैसे परत केले, दिले ना. आता कसे हो म्हणतील बघा, किती काय हुशार माणूस आहे. झालं महाराज, त्यांनी मला पैसे परत केले. ऐका, आता मी त्यांना पैसे दिले, त्यांनी मला परत दिले, व्यवहार संपला. पण ऐका ना, व्यवहार संपला पण माझा त्यांच्यावरती उपकार का बरं. अगोदर आमचा व्यवहार नव्हता, त्यांना मदत लागली, मी त्यांना पैसे दिले, हा माझा उपकार झाला. आता शहाण्या माणसाने उपकार फेडला पाहिजे. काय, जेव्हा ते अडचणीमध्ये होते तेव्हा मी त्यांना मदत केली. आता जेव्हा मी अडचणीमध्ये असेल त्यांनी मला मदत करायला पाहिजे, बरोबर ना. आता मी जर अडचणीत आलो, मी जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही सुद्धा मला मदत कराय पाहिजे. मी सध्या खरंच अडचणीत आहे. काय उदार माणूस आहे राव. हां बरं वाटलं बाबा. आता काय पाकिटाची गरज नाही, 2 लाखाचं माझं काम झालंय, बरोबर ना. का बरं, ते म्हणले महाराज अडचण नाही द्यायला तयारी. बघा माझा विषय संपला. मी कशा करता एवढं बोललो. ऐका, ज्यानं आपल्यावरती उपकार केला आपण त्याचा कसा ना कसा उपकार फेडला पाहिजे महाराज, प्रयत्न केला पाहिजे. का आईबापाची सेवा करायची, या वाक्याचं उत्तर इथं धरले. का सेवा करायची, अरे लहानपणी त्यांनी आपली सेवा केली. ते म्हणतात मस्के महाराज काय त्यांनी सेवा केली. ऐका, जेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं, जेव्हा आपल्याला चालायला येत नव्हतं, जेव्हा आपल्याला उठायला येत नव्हतं, तेव्हा मात्र आईबापाने या सगळ्या आपल्या क्रिया केल्यात. ऐका जरा, आपण लहान होतो, आपल्या हातानं आपल्याला आंघोळ करायला येत नव्हती, तेव्हा आपल्या आईनं आंघोळ घातली. महाराज किती काळजीनं आंघोळ घातली हो. ऐका ना, लहान होतो, 10-15 दिवसाचा हा चिखलाचा गोळा, अगदी त्वचा नाजूक होती, ती आई किती काळजी घेते. अरे सहज जेव्हा ती आई आपल्या लेकराला आंघोळी करता घेते, 2ही पाय पुढं करते आणि लेकरू मात्र पायावरती ठेवते. महाराज किती काळजी घेते. ऐका, म्हातारपणात आपण त्यांची काळजी का करायची, का सेवा करायची, त्याचं हे उत्तर आहे. ती आई जेव्हा त्या लेकराला स्नान घालते, आंघोळ घालते, एवढी काळजी घेते. महाराज लेकराच्या तोंडामध्ये घोडभर पाणी गेलं तर लेकराला सर्दी होईल, ताप येईल, म्हणून एवढी ती आई काळजी घेते. बादलीभर पाणी वते पण एक थेंब सुद्धा तोंडात जाऊ देत नाही. किती काळजी घेतली महाराज. अगदी असा हात लावते, काय एवढी काळजी घेते महाराज, तेवढ्यावरती थांबत नाही. ऐका ना, आंघोळ झाली की लेकराचं हळुवारपणे अंग पुसते महाराज त्या बाळूत्यानं. इतकं नाजूक शरीर असतं महाराज, पण कुठं धक्का सुद्धा लागू देत नाही. किती प्रेम करते महाराज, किती सेवा करते, एवढ्यावरती थांबत नाही. त्या लेकराची महाराज आंघोळ झाली, अंग पुसलं की त्या लेकराचा मेकअप करते. किती मेकअप गोड करते हो. एवढी नाजूक त्वचा, एवढे नाजूक डोळे, पण माझ्या बाळाची नजर चांगली राहण्याकरता डोळ्यामध्ये ती मिरची घालते. चुकलं का, काय घालते, काजळ घालते. किती नाजूक डोळे असतात, किती नाजूक बुबुळ असतात, पण ती आई मात्र अगदी हळुवारपणे
त्या डोळ्यामध्ये सहज काजळ घालते महाराज. एवढी ती आई लहानपणी आपली काळजी घेते. ऐकलं तुम्ही कीर्तन, तुम्ही सगळे हुशार आहात. जेव्हा आपण लहान होतो ती आई हळूच आंघोळ घालते, एक थेंब पाण्याचा जाऊ देत नाही. आंघोळ झाली की हळूच अंग पुसते, कुठे जखम होऊ देत नाही. आंघोळ झाली की मेकअप करते, सहज डोळ्यामध्ये काजळ घालते. आपल्या जीवापेक्षा सुद्धा ती आई लेकराची काळजी करते. ऐका वाक्य, जी आई लहानपणी आपली एवढी काळजी करते का, त्याला माहीत आहे अजून माझ्या लेकराला उभा राहता येत नाही, स्वतःच्या हाताने आंघोळ करता येत नाही, स्वतःच्या हाताने मेकअप करता येत नाही, शृंगार करता येत नाही. जेव्हा आपल्याला आपल्या हाताने स्वतःचं काहीच करता येत नव्हतं तेव्हा सगळं आपलं आईने केलंय. आजच्या कीर्तनामध्ये एकच विनंती करूया, जेव्हा ती आई म्हातारी होईल, जेव्हा ती आई थकेल, जेव्हा त्या आईला एखादा पॅरालिस येईल आणि तिचंही हातपाय काम देणार नाही, तिच्याही हाताने त्याचं होणार नाही, विनंती गड्या कमीत कमी त्याचं उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करा. वृद्धपणामध्ये त्याला आपल्या हाताने आंघोळ घाला, आपल्या हाताने त्याचा मेकअप करा, आपल्या हाताने त्याला खाऊ घाला. का, तिनं लहानपणी केलंय. म्हातारपणात तिची आपण सेवा करा, आहे तोपर्यंत सेवा करा. गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. या परिवारानं आहे तोपर्यंत सेवा केली. महाराज का सेवा करा, एक मिनिट घेतो तुमचा बघा. का सेवा करा, आपण लहान होतो ना, ते आई बापानं आपल्या इच्छे करता स्वतःची इच्छा सगळ्या दाबून ठेवल्या महाराज, ठेवल्या दाबून. मनामध्ये अनेक इच्छा होत्या, पण जेव्हा लेकरू मोठं होतं, कळीत होतं, लेकरांना हट्ट करावा आणि आई बापानं तो हट्ट पुरवावा. बघा तुम्ही सगळे आपण लहानपण आठवा. आता कुठे काळ बदललाय, पण तेव्हाचा काळ आठवा, जेव्हा सरस्वती माता आणि आमचे आप्पासाहेबजी मस्के, जेव्हा यांची चारही भावंडं मुलं लहान असतील, तेव्हाचा काळ बघा. एवढा पैसा नव्हता, कष्टाला पूर्वी पर्याय नव्हता सर, पर्याय नव्हता तेव्हा. मग कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा मनामध्ये फार इच्छा होत्या, पण मुलांच्या लाडा करता, कौतुका करता या माता पित्यानं सगळं आपल्या इच्छा बाजूला ठेवल्या. तुमच्या काय मलाही आठवते महाराज, आठवतो तो काळ महाराज. मी साधारण 8-9 वर्षाचा होतो, एक 3री-4थीला होतो महाराज. 89चा माझा जन्म आहे, साधारण 98-99ची घटना आहे. शिवरात्रीचा उत्सव चालला होता आमच्या चांदगावचा आणि नुकताच मी टाळ वाजवायचो. लहान होतो काका, टाळ वाजवायचो आणि सगळे नवे कपडे घालायचे, कोणी पोशाख घालायचं. आणि मी तेव्हा एक 3री-4थीला असेल, शाळेत होतो. असं वाटायचं आपणही नवे कपडे घालून टाळ घेऊन उभा राहावं घाल मी महाराज. मनामध्ये वाटतं. लहानपण फार विचित्र असतं महाराज. काय असतं, एक गंमत सांगतो तुम्हाला. या संसाराचा नियम बघा, जगाचा नियम, निसर्गाचा नियम बघा. जेव्हा तुमच्याकडे इच्छा आहेत तेव्हा पैसा नसतो आणि जेव्हा पैसा असतो तेव्हा इच्छा नसतात. काय नवले महाराज, लहानपणी खूप काही इच्छा असतात करण्याच्या, पण हातामध्ये काही नसतं. म्हातारपणी बँकेत बॅलन्स होतो, शरीर साथ देत नाही. म्हणून शहाण्या माणसानं ज्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी केल्याच पाहिजे. आता काय करायचं, शरीरही चांगलंय, पैसाही आहे, पैठणची वारी केलीच पाहिजे. केली पाहिजे ना, केली पाहिजे महाराज. का बरं, देवानं एवढं दिलंय, अगदी देवानं एवढं पॅकेज दिलंय. लिंबालाही बाजार चांगला दिलाय, कांद्यालाही बाजार चांगला दिलाय, चांगला बांगलाही झालाय. गेलं पाहिजे पैठणला. पण गंमत बघा, सगळ्यांच्याच भाग्यात परमार्थ नाही महाराज, त्याच्याकरताही पुण्य लागतं. संसारामध्ये अडकलेली माणसं, मग प्रत्येकाला वाटतं मी कपडे घालावे, मलाही वाटायचं. शिवरात्रीला आपण टाळ वाजवतोय, जावं कपडे घालावे, पण दुर्दैव काय सांगाय परिस्थिती, हरकत नाही. नवी कपडे घेण्याकरता घालमी महाराज पैसे नव्हते. 1999ची घटना आहे, मला चांगलं आठवत आहे. पैसे नव्हते तेव्हा आमची आई, अगदी सांगेल मराठी भाषेमध्ये, उन्हाळ्याचे दिवस असायचे आणि तेव्हा ज्वारी मोडण्याचं काम चालू असायचं. तेव्हा शेकडा होता 30 रुपये शेकडा. तुम्ही सगळे ते काम केलेली माणसे तर माता पुरुष. मग तेव्हा आमची आईसुद्धा, मी तिला आक्की म्हणतो, आमची आक्कीसुद्धा 30 रुपये शेकड्यानं मेजर साहेब मॉडर्न मोडायची. आता दिवसभर फार फार तर किती मॉडर्न होत असेल हो, 200-300 बस, भरपूर झालं, जास्त काय मॉडर्न होणार आहे महाराज. दिवसभराचे आबा त्यावेळेस 100 रुपये यायचे. 1999ची त्या घटना आहे. मग मॉडर्न मोडायचे. एक दिवस मी आग्रह केला, म्हणलं आज सोमवार आहे, मला नवी कपडे पाहिजे शिवरात्रीला सप्त्यामध्ये. महाराज घ्यायची आईचीही इच्छा आहे, पण पैसे नाही. पैसा हा विषय फार वाईट आहे महाराज. गरिबी ज्याची आहे त्यालाच कळते, दुसऱ्यानं सांगून फायदा नाही. आई म्हणली काय नाही, आज सोमवार आहे, दुपारून पगार होईल आणि तुला नवी कपडे घेते. मी शाळेतच नाही गेलो घालमे महाराज. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. आई म्हणली होती 2 वाजता जेवणाची सुट्टी होते आणि पगार झाला की मी पैसे घेऊन घरी येते. आता आईला काय माहिती एवढं बिलिंदर आहे. हां, 2 वाजले. मी पळत पळत गेलो. मी रानाचं नाव सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कीर्तन झालं भेटा. मी रानात पळत गेलो.
पळत गेलो तर आईचं मोडण चालू होतं, जेवण सगळे पातव लागले होते. मी गेलो, 10-5 महिला तिथं मोडण मोडत होत्या. मी पाहिलं आणि तिथं रडायला सुरुवात केली. आता लहानपण ते लहानपणच असतं महाराज. रडायला सुरुवात केली, मला कपडे पाहिजे. आता खरं तर मला कळायला पाहिजे होतं आपली गरिबी. एवढा हट्ट करणं आईजवळ चांगलं नाही. असते तर इथपर्यंत आईने येऊनच दिलं नसतं. पण ऋषी दादा हट्ट केला, मला कपडेच पाहिजे. ऐका ना, आता काय करावं? सगळ्या बाया बघतात मामा, सगळ्या बघत होत्या. का ग रडतोय? म्हणले काय नाही, त्याला कपडे पाहिजे. शिवरात्रीचं सप्ताह चालू तो म्हणतो कपडे पाहिजे. म्हणले मग जा घे कपडे. अगं म्हणली जर पैसे असते कशाला ग आतापर्यंत थांबे रडवलं असतं. ऐका ना, 2:30-3 वाजल्या. ज्या रानात होती त्या मालकाकडून पैसे घेतले गालमे महाराज. किती घेतले? 200 रुपये. आज मला सगळं आठवत आहे ते. 200 रुपये घेतले. श्रीगोंद्याला गेलो आणि रात्री 8:30 वाजता 150 रुपयाचे कपडे घेऊन मी नाही घरी आलतो. कशा करता बोलतोय मी? दिवसभर मोडान मोडलं आणि 150 रुपयाची कपडे आईनं 500 मोडान कपड्याकरता मोडलं आणि संध्याकाळी घरी आलं. मला कधी कधी वाईट वाटतं, अरे दिवसभर 2 दिवस वनामध्ये मोडान मोडलं आणि 150 रुपयाची कपडे या जेवायला घेतली. आता रोज हा बुवा एवढे पैसे कमवते, पण त्या पैशाचा काय फायदा आहे? एक वाक्य बोलू का? आता मी 10,000 रुपये मीटरचं कापड घालेल मामा, पण जी त्या कपड्यात मजा होती ती या कपड्यात मजा नाही. का बरं? तो पैसा आईच्या कष्टाचा आणि आईच्या प्रेमाचा होता. मी का बोलतोय? एवढ्या कष्टानं, एवढ्या प्रेमानं त्या आईबापानं आपल्याला सांभाळले. विनंती एकच आहे, जेव्हा आपल्या हातापायामध्ये अवसान नव्हतं तेव्हा त्यांनी स्वतःचं अवसान दिले. जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राण नव्हता त्या आईनं स्वतःचा प्राण दिलाय. जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं त्या आईबापानं स्वतःचं सगळं बाजूला करून आपले लाड कौतुक केले. आता विनंती एकच आहे, जेव्हा ते आईबाप थकतील, जेव्हा ते आईबाप वृद्ध होतील, तेव्हा आपल्याकडे जी आहे ते आईबापाच्या सेवे करतात. तया सेवेशी किर शरीरे लोन किजे, अशी या परिवारानं या मातेची गोड सेवा केली. आज पाहता पाहता वर्ष झालं आहे तोपर्यंत सेवा केली. गेल्यावरती हा परिवार स्मरण करतोय. त्या निमित्ताने या कीर्तन सेवेचं आयोजन सेवेकरता घेतलेला अभंग माझ्या श्री तुकोबऱ्यांचा अतिशय गोड 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबऱ्यांची भाषा आहे. या जगामध्ये जो अनुसरण करतो तो अमर होतो. विठ्ठल विठ्ठल थोडीशी शब्दाखाली अंडरलाईन करा, अमर झाला. तुकोबऱ्यांच्या आजच्या अभंगामध्ये भाषा आहे तो अमर झाला. तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज या जगामध्ये या मृत्यू लोकाचा विचार केला तर या मृत्यू लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. ज्या लोकामध्ये आपण राहतोय त्याचं नाव मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हणजे ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला एक दिवस जायचंय. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला एक दिवस मरायचे. भाषा कोणाची? गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची भाषा. ज्यातशी ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतशच तस्मात परिहार्यर्थे नत्वम सोचितुम हर्ष अर्जुना. ज्याचा जन्म झाला तो जन्म मरण्याकरताच आलाय आणि जो मरलाय तो जन्म न करता आलाय. मुद्दा नंबर 1 भगवंताची भाषा. याचं नाव मृत्यू लोकही मरायचे. संपला विषय. याचा अनुवाद ज्ञानोबरांनी केला. उपजेते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली म्हणतात ज्याचा जन्म झाला जे उपजले ते मरणारे. आपण 2 पुरावे पाहिले. याचं नाव मृत्यू लोक याच्याकरता बोलते. पहिला पुरावा भगवान कृष्ण परमात्म्याचा, दुसरा पुरावा ज्ञानोबरांचा. चला तिसरा पुरावा ज्ञानोबरांचा पाहू. ज्ञानोबरांना प्रश्न केला, माऊली या जगामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला मरायचंय, याच्याकरता तुमच्याकडे काय पुरावा? माऊली म्हणजे जगात पाहायची गरज नाही, आपल्या घरातलेच पहा. विठ्ठल विठ्ठल कोण कोण मरणारे, कसं कसं मिळे ऐका. भाषा फार गोडे ऐका. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. माऊली म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ज्ञानोबराय म्हणले अरे आपणच मरणारे नवल नाही, आपला आजही मेला, पंजाही मेला, बापही गेला. आता नंबर
एक जण म्हणला मस्ती महाराज आपल्या दोघांचा आहे नवल आहे. आता नंबर आपलाच आहे का? ज्ञानोबरायांची भाषा आहे. गीतेमध्ये भगवंताची भाषा आहे, मरायचं आहे. ज्ञानोबरायांची भाषा आहे ज्ञानेश्वरी, त्यामध्ये ज्ञानोबरायांची उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवेची ते. भाषे महाराजांची ज्याचा जन्म झाला प्रत्येकाला मरायचे. गीतेमध्ये भगवंताची भाषा ती आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांची भाषा ती आहे, गाथ्यामध्ये तुकोबरायांची भाषा तीच आहे, तुकोबरायांची भाषा आहे. देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल. महाराजांची भाषा आहे. या जगामध्ये प्रत्येकाला मरायचे. गीतेमध्ये देवाची भाषा आहे, मरायचे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची भाषा आहे, मरायचे. गाथ्यामध्ये माऊलींची भाषा मरायचे आणि गाथ्यामध्ये तुकोबऱ्यांची भाषा मरायचे. महाराज सगळ्यांची भाषा मरायची आहे, पण तुम्ही म्हणता मात्र अमर झालं पाहिजे. काही असतं, प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. ऐका, प्रत्येक जीवाच्या काही इच्छा असतात, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. ऐका, जगामध्ये माणसं जरी अनेक असली तरी संतांनी त्यांचा प्रकार 3 प्रकारामध्ये केला. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं म्हणजे 3 प्रकारच्या इच्छा. या जगामध्ये प्रत्येक जीवाला वाटतं माझं जीवन सर्वज्ञ असावं, जीवाला वाटतं सर्वज्ञ असावं. या जगामध्ये प्रत्येक जीवाला वाटतं माझं जीवन सर्वानंदानं भरलेलं असावं. आणि जगामध्ये प्रत्येकाला वाटतं या जगामध्ये मी सर्व काल असावं. 3ही शब्द पहा, 3ही शब्दाकरता सर्व हे विशेषण लावा. सर्वज्ञ असावं, सर्वानंदी असावं आणि सर्व काल असावं. सर्वज्ञ असावं, प्रत्येकाला वाटतं जगातलं सगळं ज्ञान मला असावं. प्रत्येकाला वाटतं मी सर्वज्ञ असावं. कोणाचाही विचार करा, प्रत्येकाला वाटतं मला संसारातलंही कळावं आणि मला परमार्थातलंही कळावं. घालमी महाराज कळच काहीच नाही, पण प्रत्येकाला वाटतं मला लोक किती आव्हानतात आमच्या पुढं. हो, नवले लोकांचं महाराज, लोकांचा असा समज असतो आम्हाला सगळं कळते, महाराजाला काहीच कळत नाही. नवलाची गोष्ट आहे महाराज. 10 वर्ष आम्ही आळंदीला काढले आणि लोक म्हणतात ते कीर्तन ठेवा. 10 वर्ष आळंदीला काढून
अरे त्यातलं कळतंय आम्हाला थोडंफार, पण नवल असतं. लोकांना वाटतं त्यातलं आम्हाला खूप कळतं, पण एवढं सोपं नसतं. गमतीनं वाक्य बोलतो, आपण जो आयुष्यभर संसार करतो त्या संसारातलं सगळं कळत नाही. दिल्ली तो बहुत दूर आहे. परमार्थ फार लांब आहे बाबा. ज्या संसारामध्ये आपलं आयुष्य गेलं त्या संसारातलं कळत नाही माणसाला. कळतं संसारातलं? खरं सांगा अहो, संसारातलं सोडा, जे कपडे आपण अंगावरती घालतो त्या कपड्यातलं काय कळतं आपल्याला? हो, काय कळतं कपड्यातलं? म्हणा वांग बी कळत नाही. काय कळतं आपल्याला? खरं सांगा. आपण कपड्याची पारख कशावरून करतो? समोर कपड्याचे प्रोफेशनल बसले तिथं. हां बघा ना कपड्यातलं काय कळतं? हो, आपलं सामान्य अर्थानं आपलं साधं वाक्य असतं, चांगलं कापड कोणतं? ज्याची किंमत जास्त ते. बरोबर ना? धंदे रे पाहू ना. दुसरं काय तवा? ज्याची किंमत चांगली, मग ते 100 रुपये मीटरचं का असाना. बरोबर ना? ज्याची किंमत जास्त ते कापड चांगलं. संसारातलं काय कळतं महाराज? मी एक वाक्य विचारतो गमतीनं. बघा तुम्ही, ज्या संसारामधले आपलं आयुष्य गेलं, संसारामध्ये आपलं आयुष्य गेलं. चला, माझ्या पुढं बरेचसे माणसं बसले, तर आता मला प्रश्न करायचा. कोणाला प्रश्न करावा हाच प्रश्न पडलाय. एक प्रश्न आहे माझा. चला, आमचे दाजी पुढे बसलेत, मेहुणे लालदाजी. एक साधा प्रश्न आहे. तुमचं वय किती? तुमचं वय? हां, वय चोरू नका बरं का. लय माणसाला वय चोरायची सवय. गंमत संख्या घाल मी महाराज. माणसं तरुणपणात वय चोरतात, म्हातारपणात वाढवतात. तुमचं वय अंदाजे वय 37 वय. बरोबर ना? तुम्ही ज्या घरात 37 वर्षे राहता त्या घरातलं तरी आपल्याला सगळं कळतं. घरातलं आता अवघडच झालं. हां, बरं कळतं, तुम्हाला कळतं. हुशार माणूस आहे, चॅप्टर माणूस आहे फार. हा कळतं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्या घरात तुम्ही 37 वर्षे राहता तुमच्या घरात तांबे किती? किती साधा प्रश्न आहे. हो, ज्या घरात आपण राहतो त्या घरात तांबे सांगता येत. मग काय कळतं आपल्याला? ते हसल्या. तुम्हाला एक प्रश्न आहे साधा. घरातलं सोडा आणि प्रश्न करता माझा गोळंबकर पाहुणे इनाम आहे त्यांना 1 लाख रुपये. किती इनाम आहे बघा. कोण 1 लाख रुपये जिंकते आज? ते म्हणतात मस्के महाराज कीर्तनकाराकडे एवढे पैसे मी उसनं घेईन, पाहुण्याकडून काळजी करू नका. पण तुमचे 1 लाख रुपये आज देऊन टाकेन. तुम्हाला साधा प्रश्न आहे, पण प्रश्न करता लिमिट आहे, कारण 1 लाख रुपये मला तुम्हाला द्यायचे आहेत. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आपल्याला संसारातलं सोडा, परमार्थ सोडा, आपल्याला आपलं कळत नाही. तुम्हाला साधा प्रश्न आहे, पण मी वेळ संपली म्हणायच्यात उत्तर द्यावं लागेल. साधा प्रश्न आहे. तुम्ही हातामध्ये बांगड्या घालता, बरोबर ना? हातामध्ये बांगड्या घालता. आठ परत आहे का? प्रश्न विचारतोय. 1 लाख रुपये तुम्हाला बक्षीस आहे, पण वेळ संपली म्हणायच्या आत तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये बांगड्या येतं. फक्त सांगा तुमच्या हातात बांगड्या किती तर वेळ संपली. काहींच्या हातात एकच बांगडी म्हणून मी हुशार झालो. ना मी तुमच्या पुढचा आहे. शेवटी कीर्तनकार आहे मी. बरोबर ना काका? हा, काहींच्या हातात एकच बांगडी. ऋषी महाराज अंगलट आला असतं माझ्या. हा, मोजूस तर वेळ संपली. याला म्हणायचं कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल. गोलमाला हे सब. चला, मी कशा करता बोलतोय, जे आपल्या हातात आहे, जे आपण नित्य करतोय त्यातलं सुद्धा कळत नाही महाराज. परमार्थ फार लांबची गोष्ट आहे, पण प्रत्येकाला वाटतं माझं जीवन सर्वज्ञ असावं. महाराज कळत नाही. साधं कीर्तन बोलतो मी, कीर्तन करतोय, मला थोडंफार कीर्तनाचं ज्ञान आहे. पण इथं ऋषी महाराज काय गोड मृदंग वाजवतात. तो इथं टाळ्या वाजवत त्यांच्याकरता परत एकदा. हो महाराज, भाग्य आज या मात्याचं. काहीतरी सरस्वती आईची कृपा आहे, पुण्य आहे महाराज. असे मृदंगाचार्य, असे गायनाचार्य आले. ऋषी महाराज मृदंग वाजवतात. महाराज कीर्तनातलं थोडंफार ज्ञान मला आहे, पण त्याच्यामध्ये ते परिपूर्ण आहे. महाराज कोणताही शब्द सांगा, तिट लगेच ते वाजवणार. तिटकता गदी गण वाजवणार ते. 10 तरी किट दगत 10 तरी किट दग. बघा तुम्हाला तुमचं वजन टाकायपुरतं पाठ केलंय. फार मला त्यातलं कळत नाही. 2-4 शब्द आपल्या कीर्तनापुरतं पाठ केलेत महाराज. त्यातलं ज्ञान त्यांना परिपूर्ण आहे. गायनातलं ज्ञान आमचे मुळे महाराज, दानवे महाराज, आमचे पवार महाराज, गोळंबकर महाराज, सुभाष नाना, ही सगळी गायनातली. भाऊसाहेब 1 नंबर माणूस आहे, तयार माणसं आहेत ही सगळी गायनातली. मला कीर्तनातलं ज्ञान आहे, पण गायनातलं नाही. यांना गायनातलं आहे, पण मृदंगातलं नाही. मृदंगाचार्याला मृदंगातलं आहे, पण गायनातलं नाही. काम जगामध्ये कोठे काही एकाही एक नाही. वाटतं सर्वज्ञ असावं, पण सर्वज्ञान जगामध्ये कोणालाच नाही. वर्ग मागं करा. दुसरा मुद्दा, प्रत्येकाला वाटतं माझे जीवन सर्वानंदी असावं, जीवनामध्ये आनंदच आनंद असावा, सुखच सुख, सर्व सुखी असावं. पण माझे स्वामी समर्थ म्हणले, बाबा जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. महाराज जगात कितीही काही असू द्या, पण कोठेतरी देव काहीतरी कमतरता ठेवतोच.
ठेवतो महाराज. जगात सर्व सुखी कोणीच नाही महाराज, कोणीच नाही. का बरं? प्रत्येकाला वाटतं संसारामध्ये मी सुखी असावं. कसं शक्य हो? एक गमतीनं वाक्य बोलतो तुकोबऱ्यांचं हे प्रमाण गोडे. संसार आणि सुख हे समीकरण जुळत नाही संपत गुरुजी. कारण महाराज म्हणतात संसार हा दुःखानं बांधलेला आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. हे दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडे आहे हा संसार. त्या संसारामध्ये एवढंच एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे सुख नाही कोठे आले या संसारा. महाराज एक परमार्थ नावाची गोष्ट सोडली. तुमचा संसार कितीही मोठा असू द्या त्याच्यामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही का? वाटतं सुखी असावं पण सुखाचा विचार नाही कोठे. का बरं? सर्व सुखी असावं वाटतं पण सुख जवळ येत नाही. सर्वज्ञ असं वाटतं पण ज्ञान नसतं. आणि मुद्दा तिसरा, प्रत्येकाला वाटतं मी सर्व काल असावं म्हणजे मी अमर असावं. पण महाराज म्हणले या जगामध्ये अमर होता येत नाही का? याचं नाव मृत्यूलोक आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आपलं मरण ठरले. उपजले या पिंडा मरण सांगा ते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरण ठरले. याचा अर्थ प्रत्येकाला मरायचे. प्रत्येकाला वाटतं सर्वज्ञ असावं, प्रत्येकाला वाटतं सर्व सुखी असावं आणि प्रत्येकाला वाटतं सर्व काल असावं. महाराज असं तरी का वाटतं? चिंतन फार गोडे आहे का? कारण हा जीव मूळता भगवान परमात्म्याचा अंश आहे. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा अंश देवाचा आहे आणि मूळ स्वरूप जी ज्याचं असतं त्याच्याकडे माणसाची ओढ असते. ज्याचं मूळ स्वरूप त्याच्याकडे ओढ असते. बघा नदी कितीही मोठी असू द्या नदीची ओढ कुठं असते हो?
समुद्राकडे का? पाणी हे समुद्राचं मूळ रूप आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. माती महाराज कितीही मोठं मडकं असू द्या पण त्याची माती का होते हे त्याचं मूळ स्वरूप आहे महाराज. कितीही आपण यांना जीव लावा, कितीही यांना खाऊ घाला, कितीही यांना जपा, कितीही यांना सोने करा, पण दिवाळी आल्यावर घालमे महाराज त्यांची ओढ काय लबाडीत खुशाला म्हणतात माहेराकडं नवलय महाराज. कितीही जीव लावा का बरं? भाषा माझी नाही. ओ बाई बाई जात ग माहेराला बाई बाई जनाबाईची भाषा आहे. का जावं वाटतं? ते माहेर यांचं मूळ स्वरूप आहे. प्रत्येकाची धाव या तीन गोष्टीकडे का? आपलं मूळ स्वरूप भगवान परमात्मा आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये भगवान त्याचं स्वरूपाचं चिंतन असं केलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तो भगवान परमात्मा सत आहे, तो भगवान परमात्मा चिद आहे आणि तो भगवान परमात्मा आनंद आहे. भगवंताचं मूळ स्वरूप आनंदमय आहे. भगवान ज्ञानरूप आहे आणि भगवान परमात्मा त्रिकालबाधी सत्य आहे. त्याचा परिणाम प्रत्येकाला वाटतं मी सर्व आनंदी असावं, मी सर्वज्ञ असावं आणि सर्व काल असावं. महाराज पण या जगात शक्य नाही. सर्वज्ञ होणं शक्य नाही पण ज्ञानी होता येतं. कसं महाराज? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला शरण जावा, ज्ञानाची प्राप्ती करावी. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे. मला चाली शिकायच्यात. एका चालीत 2-3 चाली सहज म्हणायच्या. संपत महाराजांच्या सहवासात राहा. त्याच्याकरताच बोलवतोय तुम्हाला आम्ही. दुसरं काही कारण नाही. त्यांच्याजवळ गेलं. पक्वा शिकायचा आहे, ऋषी महाराजांच्या सहवासामध्ये गेलं. कीर्तन शिकायचं आहे, मुळे महाराजांच्या संस्थेमध्ये गेलं तर शिकता येतं का? त्याचं अनुकरण करावं, त्याला शरण जावं महाराज. ज्ञानी व्हायचंय. दुर्दैव महाराज अलीकडं अशी शोकांतिक काय, लोक शरण जायला तयार नाहीत. शरण जायला लोकांना योगो फार झालाय. आता लोक मान्यच करत नाही हो. काही लोकांचं दुर्दैव महाराज, ते दुसऱ्याचं मोठे पण मान्यच करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल कधीतरी शहाण्या माणसानं शहाणपणा करावा आणि ज्याच्याकडे जे मोठेपण आहे, जे ज्ञान आहे त्याचा स्वीकार करावा महाराज. कितीही आपण ताठा धरला, शेवटी ज्याचं ज्ञान ते ज्ञानच आहे महाराज. त्याला आपण कितीही सूर्य झाकला तो झाकणार आहे का हो? काहीतरी आपण दुसऱ्याचं ज्ञान मान्य केलं पाहिजे. ती काळाची गरज आहे महाराज. मग ज्ञानी व्हायचे, त्याला सर्वज्ञ असाल, त्याला शरण जा. पहिला मुद्दा संपला. त्याला तुम्हाला आनंदी व्हायचंय, तुम्हाला सुखी व्हायचंय. ज्याच्याकडे सुख आहे त्याला पत्ता विचारा. अरे बाबा मला सुखी व्हायचंय, काय करावं लागेल? तो सुखाचा पत्ता तुम्हाला सांगेल. आणि जो अमर आहे त्याला प्रश्न करा. अमर व्हायचंय काय करावं लागेल? ज्याच्याकडे जी आहे ते भेटत असतं. जगामध्ये कोठी काही एक आहे, एक नाही. पण महाराज तीनही गोष्टी आम्हाला प्राप्त करायचं आहे. आम्हाला सर्वज्ञही व्हायचंय, आम्हाला सर्व सुखीही व्हायचंय आणि आम्हाला सर्व काल राहायचंय. याच्याकरता कुणाला शरण जावं? महाराज म्हणले या जगामध्ये जो सर्वज्ञ आहे, जो सर्व सुखी आहे आणि जो सर्व काळ राहतो त्याला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये सर्वज्ञ कोण आहे? या जगामध्ये भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. या जगामध्ये सर्व सुखी कोण आहे? या जगामध्ये भगवान परमात्मा सर्व सुखी आहे. या जगामध्ये सर्व काल कोण आहे? या जगामध्ये भगवान परमात्मा सर्व काल आहे. तीनही करता प्रमाण आहेत. माझी वेळ संपत चालली. मग
महाराज म्हणले तुला सर्व सुखी व्हायचंय, तुला सर्वज्ञ व्हायचंय आणि तुला सर्व काळ राहायचंय, तू देवाला शरण जा, त्याचं अनुसरण कर. तुकोबरांना प्रश्न केला, महाराज आम्ही त्याचं अनुसरण केलं, आम्ही त्याला शरण गेलो तर आम्ही अमर होऊ का? महाराज म्हणले आतापर्यंत जे झाले ते झालेत म्हणून सांगतोय अभंगाचं पहिलं चरण. अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे संपत महाराज हे कीर्तन सुद्धा अमरच झालं आज. जीवनातला एवढा मोठा सन्मान या परिवाराने केला आहे. थोडंसं मी युक्तिवादानं बोलेल. जो परिवार कीर्तनकाराची वारकऱ्यांचा गायकांचा वादकांचा महाराजांचा एवढा सन्मान करतो त्या परिवारानं आईचा किती सन्मान केला असेल हे साधं वाक्य महाराज. हा असा गोड परिवार आहे. खरं तर आमच्या प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा हा परिवार आहे. प्रत्येक अगदी महाशिवरात्रीची पंगत असेल, चंडेश्वर महाराज पालखी सोहळ्याची देणगी असेल, प्रत्येक कार्य म्हटलं की वैकुंठवासी सरस्वती जायचा सगळा परिवार. फक्त तीनही मुलंच नाही तर भाग्य महाराज या आईबापाचं यांची कन्यासुद्धा जरी बारामतीला असली घार हिंडी आकाशी तिचे चित्त पेल्यापाशी आमचा संपूर्ण जंजिरी परिवारसुद्धा या आईबापाच्या पुण्यानं प्रत्येक चंडेश्वर महाराजांच्या कार्याकरता आज तन्मन धनाचं समर्पण करत आहे. दिंडी 3 दिवस झाली निघालेली पैठणला आमची श्री क्षेत्र चांदगाव ते पैठण. पण ऐका ना, 3 दिवस झालं निघालेली दिंडी. पण जंजिरी परिवारांच्या मला आतापर्यंत 15 फोन आलेत. महाराज दिंडीत काही कमी आहे का, काही गरज आहे का, काही अडचण आहे का? हे होतं कशानं? सुसुलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता उदारो वंशपुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. वैकुंठवासी सरस्वती मातेनं आमच्या बाबांनी जो संस्कार या परिवाराला, तीनही मुलांना, मुलीला एवढ्यावरती थांबत नाही महाराज. यांचे सगळे नातू, मुलांचेही मुलं, मुलींचेही मुलं महाराज आज प्रत्येक पारंपरिक कार्यामध्ये योगदान का देतात? माझ्या वडिलाची मेरा शेगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. आई बापानं जो मार्ग दाखवला त्या मार्गानं हा परिवार मार्गक्रमणा करतोय. असं या मातेचा आपण प्रथम श्राद्ध वर्ष श्राद्ध संपन्न करतोय. संपली माझी कीर्तनाची वेळ. ऐका, या जगामध्ये ज्याला अमर व्हायचंय काय करा? अनुसरे तो अमर झाला. महाराज म्हणले त्याचं अनुसरण करा. अनुसरण नेमकं महाराज कोणाचं करायचं? तेव्हा तुकोबऱ्यांची भाषा आहे. ज्याच्याकडे गेल्यावर तुम्हाला सर्वज्ञ होता येईल, सर्व सुखी होता येईल आणि सर्व काल राहता येईल अशाचं अनुसरण करा. महाराज असा कोण आहे? असा भगवान परमात्मा आहे जो सर्व कालही आहे, सर्व सुखीही आहे आणि सर्वज्ञही. महाराज नेमका त्याचा परिचय कसा आहे? जेव्हा तुकोबऱ्यांना प्रश्न केला तेव्हा महाराज म्हणतात त्याची सत्ता, त्याचं ऐश्वर काय आहे? अभंगाचं 4थं चरण. त्रिभुवनी जाचे
कधी दास विष्णूचे कधी विष्णूचे दास
त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, ऐशी अशी शरण जावे अनुसरे तो. अमर झाला श्री तुकोबरांची भाषा आहे. ज्याची त्रिभुवनामध्ये सत्ता आहे त्याचं आपण अनुसरण करा, त्याला शरण जा. सत्ता, आपण सगळी सत्तेवरलीच माणसं आहेत. सत्ता हा शब्द आबा मला वाटतं सगळ्यांच्या परिचयाचा शब्द आहे. कुणाची कुठं सत्ता, कुणाची कुठं सत्ता. काही लोकांची सत्ता गावामध्ये असते, काही लोकांची सत्ता तालुक्या पंचायत समिती गणात, काहींची आता आले जवळ म्हणून सांगतो बरं का, काहींची आबा गावात, काहींची गणात, काहींची गटात, काहींची तालुक्यात, काहींची जिल्ह्यात, काहींची राज्यात, काहींची देशात, काहींची जगात. बरोबर ना. ज्याची जशी सत्ता तिथं माणसं आपलं वर्चस्व गाजवतात. नवले महाराज, लोक सत्ता सोडत नाहीत, लोक सत्ता सोडत नाहीत. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे तो सत्तेवर बसवतो. हो, वारकरी जीवनाच असे महाराज. आमच्या दिंडीमध्ये आलात तर आम्ही सत्तेवर बसवतो, फक्त तुम्ही या. आम्हाला अजिबात अपेक्षाच नाही, आम्ही सत्तेवरती असावं. जो येईल त्याच्या हातात सत्ता आहे आमच्या दिंडीची. बरोबर ना काका. कोणी या. हा खेळ सोहळा महाराज, एक संप्रदाय सोडला तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आबा खुर्ची करता सध्या भान नाहीत. आमच्यात बी आहेत, फक्त झाकून आहेत. हां, प्रत्येक ठिकाणी खुर्ची करता सत्य करता भान नाहीत. पण महाराज म्हणले साध्या खुर्ची करता, साध्या सत्य करता, भांडण्याकरता ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे त्याला जर शरण गेलात तर त्याच्यासारखं तो करत असतो महाराज. एकदा देवाला शरण जाऊन बघा, त्याची त्रिभुवनात सत्ता आहे. माझ्या तुकोबरांची भाषा, त्रिभुवनी ज्याची सत्ता. एकदा त्याचा सहवास केला. मी तर नेहमी घालणे वाक्य बोलतो, सामान्य गोष्टी करता भांडत बसण्यापेक्षा आपण मोठं व्हावं. सामान्य गोष्टी आपल्या पायाजवळ येत असतात. कशाला बारीक सारी गोष्टी करता भांडायचं. हो, एकदा तालुक्याचं व्यासपीठ आलं, बाकीचं राहिलंच काय हवा. कशा करता भांडायचं. मोठ्या गोष्टी प्राप्त करायच्या. आपली रेष मोठी करायची ना, दुसऱ्याची पोसायची नाही, आपली मोठी करायची महाराज. का आपली लांबवायची, आपली उंची वाढवायची. महाराज म्हणले ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे त्याला शरण जा, त्याला शरण गेला. अनुसार येतो अमर झाला, अंतरला संसारा न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे. महाराज असं कोणाचं झालं का, असं कोण अमर झालं का. महाराज म्हणले बाकीचं सगळं सोडा, पण दोन महात्मे अमर झाले. ज्ञानेश्वर
करे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे महाराज आता मती आता अवकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ऋषी महाराज 1 मिनटं फक्त थोडंसं वाजवा झालं. एक प्रमाण गायचे फक्त. श्री तुकोबऱ्यांची भाषा आहे. त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे त्याला शरण जा, त्याचं अनुसरण करा, आपणही अमर हो. असा एक दिवसीय गोड असा भक्ती उत्सव सोहळा ज्या निमित्तानं हा आयोजित केला त्यानिमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी मातोश्री जिनं आणखी एक क्रांती केली, अखंड सौभाग्यवती. आपलं सौभाग्याचं लेणं जी माता अखंड सोबत घेऊन गेली अशी सौभाग्यवती माता सरस्वती आप्पासाहेब मस्के या आईच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या परिवारानं खूप आम्ही दररोज श्राद्धाची कीर्तनं करतो, आम्हीही कीर्तनं करतो आणि तुम्हीही श्रद्धांजली देण्याकरता समर्पित असता, ऐकण्याकरता. पण या परिवाराचं या आईवरती किती प्रेम आहे. श्राद्ध एका आजीचं आहे, पण मला आबा 9 नातवांचे दररोज फोन होते, महाराज आमच्या आजीचं श्राद्ध आहे बरं का, श्राद्ध छान झालं पाहिजे, श्राद्ध चांगलं पाहिजे. किती प्रेम महाराज. मुलं आईवरती संपत महाराज प्रेम करतील नवल नाही. या आईच्या कीर्तनामध्ये महाराजांना हार चांगला असावा याच्याकरता नातवांनी पंढरपूरहून हार आणला. ही का आई पंढरपूरला जायची नाही हो. एवढं प्रेम या नातवांनी या परिवाराने सुनांनी सगळ्यांनी या आईवरती केलं, अखंड सेवा केली. गेल्यावरती सुद्धा हा परिवार आपल्या आईला विसरत नाही. निश्चित त्या आईच्या वडिलांच्या कृपेनं या 3ही भावंडांचा एका मुलीचा संसार अगदी सोन्यासारखा आहे. त्यांना माहीत आहे आईची सेवा का करायची, कारण या जगामध्ये सगळ्यात मोठी आई आहे म्हणून. सबसे बड़ी है माँ, सबसे सबसे बड़ी मात बड़ी कर कोई नहीं, मात बढ़कर मात बढ़कर कोई नहीं. जगामध्ये सगळ्यात मोठी आई असते. महाराजांनी गोड प्रमाण घाले ज्यांचं महाराष्ट्रभर हे प्रमाण फेमस आहे. परत एकदा महाराजांना मनापासून धन्यवाद. विनंती आहे तोपर्यंत सेवा करा, आहे तोपर्यंत प्रेम द्या.
एकदा ही जुनी माणसं काळाच्या पडद्याआड गेली की प्रेम नावाची गोष्ट परत भेटत नाही. चारही भावांचा संसार चांगला आहे. एका वाक्यामध्ये सांगेल, आई गेल्यावर काय होतं, आई गेल्यावर कितीही कमी प्रेम होतं. ऐका, मला माहीत आहे सिंधुताईचे तीनही भाऊ चांगलेत, आमच्या सिंधुताईच्या तीनही भाऊजया त्यांचे भाचे चांगलेत, पण आई गेल्यावर अर्धा अधिकार जातो हे त्यांना मान्य करावं लागेल. इथून पाठीमागं जर आमच्या सिंधुताई बारामतीहून जर चांदगावला दिवाळी करता आल्या आणि दिवाळीवरून जर परत निघाल्या, जोपर्यंत आमची सरस्वती आई होती तोपर्यंत दिवाळीचं सगळं हाताने भरत असेल. का बरं? घरात आई होती. भर तू, मी तर बसलेले आहे महाराज. तीनही भाऊजया चांगल्यात, तीनही भाऊजया चांगलेत, भाच्या चांगल्यात, अगदी सगळे चांगलेत. पण आता जर या दिवाळीला आमच्या सिंधुताई चांदगावला आल्या आणि परत दिवाळीहून बारामतीला निघाल्या तर आता हातानं पिशवी भरायचा अधिकार नाही. का बरं? जी आई पिशवी भर म्हणते ना, ती आई गेली महाराज, तेवढा अधिकार राहत नाही. आई गेल्यावर पोरीला पाहुणीसारखंच यावं लागतं आणि पाहुणीसारखं जावं लागतं. एवढं प्रेम त्या घरातलं कमी होत असतं महाराज. निश्चित 1 वर्षापूर्वी आदर्श माता गेली. पाहता पाहता वर्ष झालं. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली वाहतो. विनंती आहे तोपर्यंत प्रेम करा, आहे तोपर्यंत त्यांना गोड जेवण द्या, आहे तोपर्यंत त्यांना आपल्या हाताने आंघोळ घाला. एकदा ही माणसं गेली की परत जीवनात काही नव्हतं, फक्त पश्चाताप आणि रडणं असतं महाराज. म्हणून अशी माता 1 वर्षापूर्वी गेली. पाहता पाहता वर्ष झालं. या परिवारानं आहे तोपर्यंत सेवा केली. गेल्यावरती या मातेचं स्मरण करत त्या निमित्तानं 1 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला. आईचं प्रेम कळण्याकरता पंढरपूरची वारी असते. महिन्याची वारी पंढरपूरची कशा करताय दादा? हे आमचे सगळे पंढरपूरचे महिना वार करीत. पंढरपूरची वारी केल्यावर आईचं प्रेम करतं पुंडलिकानं कशी वारी केली. प्रेम करण्याकरता माझ्या नाथबाबांची वारी. बाबा नाथबाबांची वारी केल्यावर कळतं रे परमार्थ कसा करावा. जगाचा बाप आहे, भगवान परमात्मा आहे, पण 36 वर्ष माझ्या नाथाच्या घरी पाणी वाहतो काय, चंदन उगाळतो काय, वस्त्र धुतो काय. वस्त्र गंगा तेरी धुतसे कावडीने पाणी जा घरी, चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी, चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय. हे पैठणला गेल्यावर कळतं. पैठणचा नाथ बाबांचा सोहळा चालू आहे. सर्वांना प्रेमाचा आग्रहाचं निमंत्रण आहे. गोड जीवनामध्ये संसार करता करता गोड परमार्थ करा. ज्या मातेनं गोड संसारही केला, ज्या मातेनं गोड परमार्थही केला, या मातेची पुढची पिढी सुद्धा आबा प्रत्येक परमार्थिक कार्यामध्ये पुढं आहे. नवल महाराज पुढचे मुलं मुली परमार्थ करतात, नवल नाही, सगळे नातू परमार्थामध्ये आहेत. त्याच्यावरती हे नवल आहे. नाच जावळ सुद्धा आमचे गावाने पाहुणं मागं बसलेत, पण आमच्या प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. असा गोड परिवार, या परिवारातली माता गेली. या मातेला मी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. परत एकदा सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व स्नेही मंडळी, वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक देवा पांडुरंगा. आमच्या सरस्वती आईला आपल्या चरणाची जागा द्या. ही कीर्तनरूपी सेवा या सरस्वती मातेच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.